तर आता एक डेड बॉडी होती, ते काका होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं आहे जे पिणारे आहेत त्यांच्यासाठी. कारण तुम्हाला दारू प्यायची आहे तर तुम्ही घरी जाऊन प्या आणि गाडी घेऊन बाहेर निघू नका. तर मित्रांनो, बाहेर तुम्हाला पार्टी करायची असेल तर तुम्ही जर पिणारे असाल तर तुमच्याबरोबर एक ड्रायव्हर ठेवा, तो पण न पिणारा असेल त्यालाच घ्या. कारण तर आता हे काका ऑफ झाले बिचारे, त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं की ते काका काय रिक्षामध्ये होतं आणि हा ज्याने ठोकलं त्याच्याकडे स्वतःची 4 व्हीलर आणि चांगल्या घरचा होता. फुल नशामध्ये गाडीचा वेग त्याला कंट्रोल नाही झाला, म्हणून समोर काका होते त्याला जाऊन ठोकला. ठोकल्यानंतर एवढा जोरात ठोकला की त्याचं हे पाठीमागचा जो कणा असतो ना तो फ्रॅक्चर झाला. आणि मित्रांनो, इकडे जे नस असते ते नसा आपल्या ब्रेनला ब्लड सप्लाय करत असतात. त्या जरी नसा चॉकअप झाल्या तरी माणसाची गॅरंटी नसते. म्हणून मला ह्या व्हिडिओमध्ये जे खास पार्टी करणारे असतात मित्र आणि चालवणारे, पार्टी करून गाडीवर बसणारे, यांच्यासाठी खास सांगायचं आहे की तुम्ही नशेमध्ये असता, तुम्हाला काही कळत नाही. नशेमध्ये वेग किती आपला तो कळत नसतो. आणि समोरच जर बाईक म्हणा, काही कुठली पण गाडी म्हणा, समोर जर असे आले आणि अचानक तुम्ही जर गाडी कंट्रोल करायला जाल तर ते होणार नाही आणि आपल्याकडून ॲक्सिडेंटच होणार. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा विचार करा की आपण पितोय, पण जाताना कसे जाणार, समोरच्याला ठोकणार किंवा आपल्याला जमेल की नाही, किंवा पुढचा अगोदरच विचार करा ना की आपल्याकडून जर असं काही घडलं, आपल्याकडून एखाद्याचा जर ठोकून मृत्यू झाला तर आपल्याला सजा पण होणार आणि आपलं पण नुकसान होते. ह्याचा जर विचार केला तर तुम्ही स्वतःला कंट्रोल कराल. आणि जर हा विचार नाही केला तर तुम्ही स्वतःचा विचार नाही करणार, पण समोरच्या माणसाचा पण विचार नाही करणार. तर मित्रांनो, थोडीशी स्वतःची काळजी पण घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या, जे पिणारे जे आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. कारण तर ह्या केसेस सणासुदीला खूप होत असतात. कारण सण आले की सगळे आपापले पिऊनच असतात. त्याच्यामुळे कृपा करून सांगतो की असे काही करू नका.